आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ओवी सुचलं बाई. ओवी ओवी काय सुचलं? काय काय एवढं ओरडोर चाललंय? सुचलं काय सुचलं? शब्दकोड बाई. काल आडलं होतं, आज सुचलं. शब्दकोड? ते तर मी दुपारपर्यंत सगळं पेपर मधलं कोड सोडून टाकतो. त्यात आता आणखीन तुम्हाला नवीन काही सुचलंय? नाही पेपरातलं नाही. मग पेपरातलं नाही, हिने घातलं होतं मला शब्दकोड. हिने? काय काय? हा कुठलं कोड ग ते? हा सांग. ते एका वनातून एक हत्ती गेल्यावर किती हत्ती उरले? हा हेच. एवढं सोपं कोड तुम्ही तिला घातलं काय? मी नाही विचारलं बाई, तिने मला विचारलं. होय? अगं 50 हत्ती उरले. 50 हत्ती उरले. मग किती सोपं बाई. चल ओवीला सांगूया. चल आता सांगतो बाई तिला. काय सांगायचं? तू कशाला काम करायला गेलास? कामगारांना का फुकट पगार दे तुम्ही? थोडं. आवा कुठे? ती कॉलेजला गेली. तिचं काहीतरी प्रॅक्टिकल आहे, तर तिला उशीर होणार आहे यायला. हे बरं झालं. नाही तर मागून येऊन उभी राहिली असती आणि म्हणाली असती मला का नाही सांगितलं हे सगळं आधी. पास करावं भाऊजी. बरं, ह्या विषयावर आपण नंतर बोलूया. आधी मला सांगा, प्रकरणाचं काय करायचं ठरवलंय? येस, मला किडनॅप करायचं. काय? अगं असं कसं करायचं किडनॅप? खुळी आहेस का जरा? नाही, मी खुई नाहीये. मला किडनॅप करायचं, पण खोटं करायचं. असं काहीतरी डेंजर घडलं तरच माझा डॅडा इथे धावत येईल ना. नाही, हे असलं भलतं सलतं नकोय. आणि हे सगळं जर तुझ्या डॅडाला कळलं ना, तर तोच आपल्या सगळ्यांवर चिडेल. नाही चिडणार तो आला की मी इथे परत येईल ना. आणि मी त्याला सांगेल की मी विलनची फाईट करून इथे पळून आले. हे ठमे हे जरा जास्तच होत्या. 1.5 फुटाची ही फायटिंग करणार. डॅडा आल्यावर जे सांगायचं ते सांगू, पण आधी तुम्ही मला किडनॅप तर करा आणि मग डॅडाला कळवा. अगं असं कसं करता येईल? प्लीज करूया ना. डॅडाला जर हे कळालं तर तो फ्लाईटनी सोडा धावत इथे येईल. हे बरोबर बोलते. येस, ठरलं, हेच करायचं. जर आम्ही इथे थांबलो तर तुमचा प्लॅन चेंज होईल. चला. अगं शमिका, इकडे काय करतेस? तुला शाळेत नाही जायचं? चल लवकर. कधीपासून शोधतेय मी तुला. आणि तुम्ही सगळे काय, तुम्हाला उशीर नाही होतंय? अगं हो, आवरतच होतो. हे काय निघालच. चल ग शमिका, चल लवकर. कुठे जाऊन बसली होतीस? शोधते मी तुला कधीपासून. बाबा शमिकाला आणायला गेलेत, अजून कसे नाही आले? काय झालं? तुम्ही काय हसताय? मी हसते? नाही बाई, मी रे हसते. हो, मी पाहिलं तुम्हाला, तर तुम्ही हसत होतात. बाई मला काय हवा गुदगुल्या करतीये हसायला? काही बाई. बरं, बाबांना फोन करते. वृंदा, हे शमिका आली का घरी? अहो, तुम्हीच आणायला गेला होतात ना तिला. हो, पण ती बस मध्ये खाली उतरलीच नाहीये. मी बसवाल्याला विचारलं, म्हटलं ही गेली कुठे आमची शमिका? ती म्हणाली असं काय, अहो तुमच्यापैकी घरच्यांपैकी कोणीतरी आणायला आलं होतं तिला शाळेत. काय? हो, आकाश गेला असेल. आकाश त्या दिवशी सारखा तिकडेच असेल त्या बाजूला, म्हणून गेला असेल बाई. आकाशला फोन करून विचारतो. विचारा तुम्ही. हॅलो,
हा हॅलो आकाशराव, बरं शमिकाला आणायला शाळेत गेला होतात का तुम्ही? मी नाही, मी नव्हतो गेलो. का? वृंदा ते नाही म्हणतायत, ते नाही गेलेले आहेत. आकाश तिला आणायला गेला नाही, बस मला म्हणतोय की शाळेतच घरून कोणीतरी आणायला आलं होतं. आपल्यापैकी कोणी नाही, पण कोण आणायला कोण गेलं असेल तिला? हो म्हणजे समीरराव आणि ओवी तर काय आता दुकानामध्ये असते. हो. मग असं कसं झालं? म्हणजे आपल्यापैकी जर कोणी तिला आणायला गेलं नाही आणि बसवाले तर म्हणतात की तुमच्यापैकीच कोणीतरी गेलं असणार, असं कसं होईल? हॅलो आकाशराव, बरं समीरराव जाणार होते तिला आणायला वगैरे, असं काही बोलले ते तुम्हाला? नाही काका, अहो समीर दादा माल लोड करायला गेलाय आणि ओवी बहिणी आता दुकानात आहे आणि मी तुमच्याशी फोनवर बोलतोय. त्यामुळे आमच्यापैकी कोणी शाळेत जाणं शक्यच नाहीये. काय झालं काका? शमिका अजून घरी नाही आली आहे का? हो ना. हो. नाही, पण काका तुम्ही काळजी करू नका, मी जातो लगेच शमिकाच्या शाळेत, मी बघतो. हा जरा बघा आणि कळवा मला लगेच. कोणासोबत गेली असेल ही पोर, काय कळत नाही बाबा. बाई कुठे गेली असेल बाई पोरगी? हा वृंदा, तिच्या वडिलांना फोन लाव बाई. नाही नको, त्यांना इतक्यात नको सांगायला, टेन्शन येईल त्यांना. हो आपण आधी शोधायला हवं. हो नाही आपण शोध येतील आधी, त्यांना नको उगाच कळवायला. पण ही कुठे गेली, कुठे असेल पोर, काय कळायला मार्ग नाहीये बाबा. मी समीरला फोन लावते. बरोबर ला बघ. ओवी, हो जरा फोन बघ ना, जाधवांचा असेल तर सांग माल निघालाय. हो बघते. अहो वृंदाताईचा फोन आहे. हा वृंदा बोल. हा समीर, अरे शमिका घरी आली नाहीये शाळेतून. नाही म्हणजे बाबा तिला बस स्टॉप जवळ घ्यायला गेले होते, पण बसवाला म्हणाला की तिला आपल्या घरातूनच कोणीतरी शाळेतून घ्यायला आलं होतं. आणि आम्ही आकाशला पण फोन केला, तो पण गेला नाहीये तिला आणायला. काय? असं कसं होऊ शकतं? मी लगेच निघतो, शाळेत चौकशी करतो. हा तू काळजी नको करू. हो कळव मला. काय 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 म्हणतायत? नाही समीर पण नव्हता गेला तिला आणायला. अर्ध काम झालं. हे ठीक आहे, पण बाबांना टेन्शन आलं असेल ना. आपण दुसरा कुठला तरी प्लॅन करायला हवा होता का? ओवी, टेन्शन येणारच ग. आणि वेगळा प्लॅन म्हणजे काहीतरी प्लॅन करायचाच होता ना. मग हा ठीक आहे की. हो पण तरी मला ना असं. ओवी, तू टेन्शन घेऊ नकोस. हे बघ, ठरल्याप्रमाणे आकाश आता शमिकाला इथे घेऊन ये. झालं? मग काय प्रॉब्लेम? मी एक काम करतो, मी ना आत्ताच अजिंक्य सरांना फोन करतो, म्हणजे मिळेल ती फ्लाईट पकडून ते इकडे येतील. आणि आपल्यापर्यंत पोहोचायला त्यांना निदान 4-5 तास तरी लागतील. हो. आपल्याला फक्त तेवढाच वेळ नाटक करायचं बस. ठीक आहे, लावा. थँक्यू. एक्सक्यूज मी. यस समीर, बोला. अजिंक्य सर. अरे मित्र, आता केस संपली ना. अरे आता तरी अजिंक्य म्हण. सर, एक प्रॉब्लेम झालाय. काय रे, काय झालं? आता कसं सांगू सर, पण सांगायला तर पाहिजे, पर्यायच नाहीये. ते काय आहे, शमिका शाळेतून घरी नाही आलीये. म्हणजे आम्ही शाळेत चौकशी केली तर सांगितलं की घरातलंच कोणीतरी आलं होतं तिला न्यायला. पण घरातलं कोणीतरी गेल्यानंतर ती तिकडे नव्हतीच. हो. काय? हो, म्हणजे काहीच कळत नाहीये. तुम्हाला तिच्या मैत्रिणीचा काही फोन वगैरे आला होता का? म्हणजे तुमचं काही बोलणं झालं, काही कळलं का? नाही समीर, मला कोणाचाच फोन नाही आला. अरे बापरे, असं कसं? मग ती गेली कुठे? सापडतच नाहीये. काय?
बर ऐक, मी लगेच नाशिकला यायला निघतो. जी फ्लाईट मिळेल त्याने येतोय मी. हं? ठेवतो, मी निघतोच. मी बोललो होतो की नाही, ते निघाले पण इकडे यायला. हा बघ, शमिका पहिल्यांदा आली ना दुकानावर. कुठे शमिका? कुठे आहे म्हणजे? तुम्ही आणणार होता ना तिला? मी जाणार होतो तिला आणायला, पण मी गेलो होतो. मी गेल्यावर तिकडे ती नव्हती. मला वाटलं तू 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 नाही आणलंयस तिला इकडे. अरे ये, आपलं ठरलं होतं ना की तू जाणार तिला घ्यायला. मी कशाला जाऊ मग तिकडे? हा 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 आपलं ठरलं होतं. मी जाणार, मी गेलो पण होतो तिला आणायला. आपलं ठरलं ना, त्यानुसार मी गेलो तिकडे शाळेमध्ये. पण ती शाळेत नव्हती कुठे, मला दिसलीच नाही. मला वाटलं की तू तिला घेऊन आला असशील, म्हणून मी आलो इथे निघून. भाऊजी, तुम्हाला बाबांचा फोन आला होता? हा आला होता काकांचा फोन. त्यांनी मला सांगितलं की शमिका घरी पोहोचली नाहीये. मला वाटलं दादा घेऊन आला असेल. मी त्यांना म्हटलं की हो मी जातो, शाळेत जाऊन बघतो, आणि निघून आलो इकडे. अरे शमिका खरंच किडनॅप झाली नसेल ना? बाई कुठं गेली बाई ही पोरगी? कुणालाच काही माहिती नाही बघा ना, कुणाला काही सांगून पण गेली नाही बाई. हा हॅलो हॅलो. बरं मी काय म्हणत होतो, तुमची बस कुठे कुठे थांबते मला जरा सांगाल का? हा 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 बरोबर, म्हणजे तो तुमचा पहिला स्टॉप असणार ना? हा हा बरोबर, म्हणजे त्याच रस्त्याने पुढे येते ना बस. हा हा मग आमची शमिका वाटेत चुकून कुठल्या मैत्रिणीकडे वगैरे काही उतरली का? मला काय माहिती नाही. काय बर बर बर. काय म्हणाले? काय ते बसवाले म्हणतात की शमिका बसमध्ये चढलीच नाही म्हणून. हो मग आता कशी सापडणार हो? हे काय सापडली का शमिका? काय झालं? कुठे आहे ती? मी गेलो होतो शाळेमध्ये, पण ती नव्हती कुठे. बाई कुठे गेली बाई पोरगी? कशी सापडणार बाई? आता काय करायचं? सासूबाई शांत व्हा जरा. आम्हाला टेन्शन येईल ना. हो ना. नाही मास्तर, येईल शमिका, येईल परत. हा हो होय. माहित नाही कुठे गेली असेल. नाही मी काय म्हणतो समीरा, आता जास्त वेळ वाया घालवण्यात काही अर्थ नाहीये. मला वाटतं आपण पोलिसांची मदत घ्यायला हवी. पोलीस नको बाई. नाही अगं म्हणजे पोलीस कशाला? पोलीस आले ना तर ते आपल्याला पकडून नेतील ना. एक मिनिट तुम्ही सगळे इथे आहात तर मग शमिका कुठे? फोन तर करून बघूया. राहिली असेल ही मुलगी. शमिका खरंच हरवली. त्र्यंबकेश्वरा, काय रे बाबा? काय झालं? सापडली का शमिका? नाही, सगळीकडे शोधलं पण कुठेच पत्ता नाही. काय बोलायचं आता या पोरीला? समीर, काही कळलं शमिका बद्दल? नाही, ती अजूनही सापडली नाही. अजून नाही?
मी पण माझ्या 3-4 पोलीस मित्रांना सांगितलंय, ते शोधतायत त्यांच्या परीने. मला सांगा, तिला शाळेत आणायला कोण गेलं होतं? अजिंक्य सर, ती नेहमी बसनेच येते जाते शाळेत आणि बाबा तिला बस स्टॉपवर आणायला जातात. त्यामुळे सवयीप्रमाणे आज ते आणायला गेले, पण बसवाले म्हणाले की शाळेतच तिला कोणीतरी घरचं आणायला आलं होतं. कोण गेलं होतं घरचं घ्यायला? तेच सांगते की घरून कोणीच गेलेलं नाहीये. काय? घरचं कोणीच गेलं नव्हतं, तर मग बसवाले असं का म्हणतात? तुम्ही शाळेत चौकशी केली का? हो, मी गेलो होतो शाळेत चौकशी करायला, पण तिथे सगळे म्हणतात की ती शाळेतनं निघेपर्यंत तरी कोणी नव्हतं तिच्यासोबत. असं कसं? हो, तरी आम्हाला सारखं वाटत होतं की बसने तिला आणायला आणि सोडायला नकोच. घरातलं कोण ना कोणतरी गेलं असतं. हे आता बोलून काय उपयोग आहे? आधीच जायला पाहिजे होतं ना तिला घ्यायला. अजिंक्य सर, तुम्ही चिडताय कशाला? अहो, चिडू नको तर काय करू मी? वृंदा, माझी मुलगी बेपत्ता आहे, कळतंय का तुम्हाला? बाहेर माझ्या जीवावर, माझ्या मुलीच्या जीवावर इतके जण उठले. निदान हे माहिती असताना त्यांनी नीट सांभाळलं पाहिजे होतं ना तुम्ही तिला. हे मला वाटतच होतं. मी शमिका जवळ नाहीये ना, म्हणजे शमिका अनसेफच असणार. अहो पण एक शब्दही बोलू नका तुम्ही. ही तुमची जबाबदारी आहे. इतर जण कामात असतात, बिझी असतात, हे माहितीये मला. वृंदा, पण तुम्ही फ्री असता ना, निदान तुम्ही जायला पाहिजे होतं तिला घ्यायला. अजिंक्य सर, मला थोडी जरी शंका आली असती तर बसने यायला दिलं नसतं तिला. आणि ती आधीपासूनच बसने येते जाते. हो, पण आधी असं कधी झालंय का? नाही झालं ना. अजिंक्यराव, मी काय म्हणतो, इथे कोण चुकलंय कोण नाही हे आपण ठरवत नको बसूया. मला असं वाटतं की आपण आधी शमिकाचा शोध घेतला पाहिजे. मास्तर, कुठे शोधणार तिला मी आता? दादा, शमिका, शमिका, शमिका बाळा, कशी आहेस तू? हा, कुठे गेली होतीस? दादा आलास तू? शमिका, कुठे गेली होतीस बाळा तू? हा, दादा, मी माझ्या मैत्रिणीकडे गेले होते. मैत्रिणीकडे? इथे घरी कुणालाही न सांगता? आणि तुझी तूच गेली होतीस? अजय दादा, तुला माहितीये काय गंमत झाली? आणि शट अप, शट अप शमिका. एक शब्दही बोलू नकोस. गंमत झाली? तुला कळतं इथे काय घडलं होतं? अजिंक्य सर, राहू दे. लहान आहे ती, माफ करा तिला. काही लहान नाहीये ही. अजिंक्य सर, बाकीच्या सगळ्या गोष्टी कळतात नाही हिला, मग हे कसं कळत नाही? तुझ्यासाठी सगळं काम सोडून मी इथे आलोय, हे कळत नाहीये तुला? शमिका, असू दे. होते ते तिला कसं कळणार? जाऊ दे. तुम्ही इतक्या लांबून आलात, तुम्ही या ना प्लीज आतमध्ये बसा, जरा शांत व्हा. हा शमिका, ये तू, ये माझ्यासोबत. तुम्ही बसा, ये आतमध्ये. या बसा इकडे. चला या. चल वर चल. चल आकाश, शांत बस, शांत. ए बंदा, चहा पाणी बघ काय तरी. काय ग शब्द, तुला त्या मैत्रिणीकडे जायला कोणी सांगितलं होतं? नाहीतर काय शमिका, आम्ही किती घाबरलो होतो माहितीये इथे. काय गरज होती तुला? आपलं ठरलं होतं, पण मग मी विचार केला. काय विचार केलास तू? मी विचार केला की मी फ्रेंड कडे गेले हे तुम्हाला कळलं, तुम्ही खोटी खोटी ऍक्टिंग कराल आणि तुम्ही पकडले जाल, म्हणून मी नाही सांगितलं.
हाय की नाही मी हुशार? तुम्ही माझ्यासारखे हुशार ऍक्टर डोली आहात. अगं पण का करतेस तू एवढा विचार? मी स्मार्ट आहे ना. टीम मध्ये जो स्मार्ट असतो त्यालाच जास्त विचार करावा लागतो. घ्या. अगं पण कशाला? मुक्ता चिडू नकोस, लहान आहे ग ती. हे बघ, एका अर्थी तिने जे काय केलं ते बरोबर केलं. थँक्यू समीर अंकल. हा, पण तू सगळं बरोबर नाही केलंस ग बाळा. आमच्यापैकी कोणाला विश्वासात घेऊन हे सगळं सांगितलं असतंस तर बरं झालं असतं की नाही. आम्ही केवढी टेन्शन मध्ये होतो सगळे. मग काय. आणि या सगळ्या गडबडीत ज्यासाठी घाट घातला होता त्याच्या उलटच झालंय. म्हणजे वृंदाताईचं आणि तुझ्या डॅडाचं भांडण झालं आणि आम्ही काही बोलू शकत नव्हतो मध्ये. आम्हाला किती टेन्शन होतं तू इथे नव्हतीस तर, म्हणून तर आम्ही आमच्या प्लॅन बद्दल काही सांगितलं नाही त्यांना. म्हणजे अगं तू कुठे आहेस हे किमान आम्हाला माहित असतं तर तुझा डॅडा आल्या आल्या त्याला सांगितलं असतं. मग हे सगळं काही झालंच नसतं, कळलं? म्हणजे आपण त्यांना एकत्र आणण्याच्या आधीच सगळा प्लॅन फसला. मग अरे बापरे.